चला सर्व विद्यार्थ्यांना जय शिवराय, जय भीम, जय बिरसा, जय जोहार। विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी अत्यंत एकदम स्पेशल गोष्ट घेऊन आले, ती म्हणजेच काय मित्रांनो, का आपल्या चॅनलद्वारे आता आपण 12वी सायन्सचं मॅथ्स चालू केलेलं मित्रांनो, आणि पूर्णपणे तुम्हाला प्रत्येक चॅप्टर असणार आहे, त्याचं एक्सरसाइज असणार आहे, तुम्हाला पूर्णपणे मराठी भाषेमध्ये त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का आपल्या मित्रांसोबत या व्हिडिओची आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, कारण 12वी सायन्सला जे विद्यार्थी असतील त्यांना पूर्णपणे मराठीमध्ये स्पष्टीकरण तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो। तसेच आपली 10वीची बॅच देखील आपल्या चॅनलवरती असणार आहे, त्याची पण तुम्हाला लिंक शेअर केली जाईल किंवा त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल, कारण त्याचे पण आता बॅचेस कव्हर करत आहे। तर चला मित्रांनो, आजचा जो भाग आहे आपल्याला तो बघायचा। बघा मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का आपण लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, कारण लिंक शेअर करा, आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे। कारण लक्षात घ्या, तुम्ही कुठेही सर्च केलं तरी तुम्हाला मराठीमधून 12वी सायन्सचं मॅथ्स शिकायला भेटणार नाही, आणि तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरती भेटणार मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, आणि कृपया करून पाठिंबा द्या मित्रांनो, कारण नवीन नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा होती का 12वी सायन्सचं मॅथ्स चालू करावं, काहींनी फोन केले, मेसेज केले, काहींनी कमेंट देखील केले। तर मित्रांनो, सगळ्यांचा पाठिंबा भेटते म्हणून तुमच्यासाठी स्पेशल गोष्ट चालू करते, ती म्हणजे आता 12वी सायन्स आपल्याला मॅथ्स पार्ट 1 असेल, पार्ट 2 असेल, दोन्ही भाग आपल्याला क्लिअर करायचे, आणि ते पण मराठी भाषेमध्ये। पुन्हा एकदा सबस्क्राइब करा सांगतो। चला मित्रांनो, आता डायरेक्टली आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। बघा मित्रांनो, आता आपण पार्ट 2 चा मधला आपण दुसरा चॅप्टर पहिला चॅप्टर आता आपण क्लिअर करून घेणार आहे। तर पहिला चॅप्टर आहे आपला डिफरन्शिएशन। तर डिफरन्शिएशन म्हणजेच काय, व्हॉट इज मीन बाय डिफरन्शिएशन, आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचे बेसिक गोष्टी, त्याच्यानंतर फॉर्म्युले कुठले येते, कुठले IMP फॉर्म्युले येते का ते इम्पॉर्टंट असणं गरजेचं आहे, पाठांतर असणं गरजेचं आहे। तर चला मित्रांनो, आता आपण डायरेक्टली बघतोय का डिफरन्शिएशन। आता बघा मित्रांनो, डिफरन्शिएशन म्हणजे काय का, डिफरन्शिएशन्स मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या का एखाद्या गोष्टीचे छोटे छोटे पार्ट तयार करणे, किंवा एखाद्या गोष्टीपासून नवीन छोट्या छोट्या पार्ट तयार करून एखादी नवीन गोष्ट तयार करणे, किंवा एखादी गोष्ट काम करत असताना एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट रीच करणे, याला काय म्हणतात, डिफरन्शिएशन असे म्हटले जाते। जसे की मित्रांनो बघा का, समजा एक आपल्याकडे एक ऊस आहे, बघा एक शेती ऊसाची, समजा या प्रकारे ऊसाची शेती समजा इथं, मग शेतीमध्ये ऊस पिकवला जातो, बरोबर आहे, शेतीमध्ये ऊस पिकवला जातो। मग या ऊसापासून कोणकोणत्या गोष्टी तयार होतात, बरोबर आहे, जसं की साखर तयार होते, बरोबर आहे, शुगर तयार होते। त्यानंतर मित्रांनो बघा, साखर तयार होते, मग याची प्रोसेस कशी असणार आहे, शेतामधून ऊस हा फॅक्टरीमध्ये नेला जातो, बरोबर आहे, फॅक्टरीमध्ये नेला जातो, त्याच्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस करून साखर तयार केली जाते। साखरेपासून आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये खाण्यापिण्यासाठी आपण काय करतो, साखरेचा उपयोग करतो। मग मूळ आपला घटक कुठला होता, बरोबर आहे, ऊस होता, शुगर केन होता। मग या गोष्टीपासून कुठली गोष्ट तयार केली, शुगर केली, बरोबर, म्हणजे साखर तयार झाली मित्रांनो, ऊसापासून साखर तयार केली। मग याचा अर्थ असा होतो का मेन आपला घटक होता, मेन आपला फंक्शन होता, ऊस होता, आणि त्याच्यापासून कुठली गोष्ट तयार झाली, साखर तयार केली। म्हणजेच काय मित्रांनो, द प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह इट इज कॉल्ड ॲज द डिफरन्शिएशन ऑर द रेट ऑफ चेंज इन, बघा काय, द रेट ऑफ चेंज इन फंक्शन। बघा मित्रांनो, काय, द रेट ऑफ चेंज इन फंक्शन, कुठल्याही प्रकारचं एखादं तुमच्याकडे फंक्शन असेल, जसं की तुम्ही एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताय, बघा समजा तुम्ही आता इकडे बघा, समजा आपण घोटीवरतून राजूरकडे प्रवास करतोय, बरोबर आहे, राजूरकडे प्रवास करताय। आमच्याकडे 2 ठिकाणे सगळ्यात महत्त्वाची, घोटी आणि राजूर, दोघांचा बाजार हा खूप भरला जातो। बघा मित्रांनो, आता बघा दोन्हीकडे प्रदर्शनं भरले जातात, बरोबर आहे, अभ्यास नाही केला तर तुम्हाला या दोन्ही प्रदर्शनामध्ये नेलं जाईल आणि तिथं विकलं जाईल, आणि तुम्हाला कोणी घ्यायला रिकामं नाहीये, अभ्यास करायचा। बघा काय, या ठिकाणावरून तुम्ही जर या ठिकाणी प्रवास करत असाल, बरोबर आहे, समजा तुम्हाला 1.5 तास प्रवासाला लागला, किती लागला तुम्हाला, 1.5 तास प्रवासाला लागला समजा। मग प्रवास करत असताना तुम्हाला एक ठराविक कालावधी लागला असेल,
बरोबर आहे, म्हणजे 1.5 तास लागला असेल आणि प्रवास करताना ठराविक तुम्हाला डिस्टन्स कव्हर केला असेल, समजा 30-40 किलोमीटर जर तुम्ही कव्हर केला असेल, मग डिस्टन्स कव्हर करत असताना एका गोष्टीपासून म्हणजे एका ठराविक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे जर तुम्ही डिस्टन्स कव्हर करत असाल, जर तुम्ही 1.5 तासामध्ये केलं असेल, पण असं नाही ना का कंटिन्यू चालू केले, तुम्ही 50च्या स्पीडने गेले तर 50च्या, 60च्या गेले तर 60च्या स्पीडने आला, असं आहे का? नाही, कुठेतरी थांबणार मध्ये तुमचा जो गाडीचा स्पीड असेल तो 10 वरती येणार, किंवा तुमचा अचानक 70 वरती येणार, किंवा वासाळी फाटा आला तर तुम्ही तिथं थांबणार, तिथं तुमचा स्पीड हा जवळजवळ 15 घेणार किंवा 10 घेणार, बरोबर आहे. पुन्हा आला बारी फाटा, तिथं थांबले, तुम्ही 2-4 फोटो काढले, तुमचा टाइम गेला ना त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, द रेट ऑफ चेंज इन फंक्शन, द रेट ऑफ चेंज इन फंक्शन ॲट अ पॉइंट, लक्षात घ्या, द रेट ऑफ चेंज इन फंक्शन ॲट अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल, विथ रिस्पेक्ट टू, बघा, विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल्स, बघा, व्हेरिएबल्स, लक्षात घ्या, इट इज कॉल्ड ॲज द डिफरन्सिएशन. बघा, म्हणजेच काय, एखादी गोष्ट करत असताना तुम्ही एखाद्या फंक्शनला तुम्ही काय करताय, डिफरन्सिएशन करताय, बरोबर आहे, विथ रिस्पेक्ट टू पॉइंट, बरोबर आहे, दॅट इज कॉल्ड द डिफरन्सिएशन. आय होप यू मित्रांनो तुम्हाला डेफिनेशन समजली असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारची डेफिनेशन होती डिफरन्सिएशनची. जसं की समजा एखाद्याचं वय असेल, एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, एखादा माणूस असेल, त्याचं वय असेल, ठराविक कालावधीनंतर त्याचं वय हे वाढत जातं, बरोबर आहे, ठराविक कालावधीनंतर त्याचं वय काय होतं, वाढत जातं. मग माणूस आहे त्याचं वय विथ रिस्पेक्ट टू काय आपण घेतले, वय घेतले, एज घेतले, मग त्याला काय म्हणणार आपण, डिफरन्सिएशन असे म्हणणार आहे, बरोबर आहे. तर चला आता मित्रांनो, डायरेक्टली आता आपण सुरुवात करणार आहे का याच्यामध्ये कुठकुठले जे फॉर्म्युले ते सूत्रे जे इम्पॉर्टंट आहे का ते तुम्हाला परीक्षेमध्ये येतीलच, आणि तुम्हाला डिफरन्सिएशन सॉल्व करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का ते उपयोगी केले जाते, बरोबर आहे. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो का डिफरन्सिएशन म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज इन फंक्शन ॲट अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल, इट इज कॉल्ड ॲज द डिफरन्सिएशन, ऑर द प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह, इट इज कॉल्ड द डिफरन्सिएशन. पुन्हा एकदा राहिलं तुमचं व्हेरिएबल्स. बघा, व्हेरिएबल्स म्हणजे काय मित्रांनो, का जे तुमच्या ABCD मध्ये आपण ABCD म्हणजे असतात ना, एक्स वाय झेड, जसं ABCD ते झेड पर्यंत, तर त्याला काय बोलतात, व्हेरिएबल्स. किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का याच्यामध्ये तुम्हाला बघा का मित्रांनो, एक्स हा जो फॅक्टर आहे, बघा काय, डेरिव्हेटिव्ह सॉल्व करताना तुमच्याजवळ एक्स हा फॅक्टर असणार आहे, आणि एक्सच तुम्हाला या आपल्याला चॅप्टरमध्ये करून घ्यायचा क्लिअर, बरोबर आहे. dy/dx मध्ये तुम्हाला येणार आहे, कारण लक्षात घ्या, जर तुम्हाला आलं दुसरा फंक्शन एखादं, तर त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला MNP येऊ शकते, पण मोस्टली तुम्हाला एक्स हा व्हेरिएबल याच्यामध्ये असणार आहे. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह, इट इज कॉल्ड ॲज द डिफरन्सिएशन. ओके, चला आता आपण याच्यामध्ये जे फॉर्म्युले, आता कुठले फॉर्म्युले बघायचे, चला मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे का यामध्ये जे फॉर्म्युले आपल्याला एक एक फॉर्म्युला आता आपण डिटेलमध्ये आता तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवणार आहे. बघा मित्रांनो, आता मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचा जो आता फॉर्म्युला आपल्याकडून स्टार्ट होतो, त्यामुळे आणि अगोदर समजून घ्या का फंक्शन म्हणजे काय आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय दोघांमध्ये. बघा मित्रांनो, फंक्शन आहे बघा, f ऑफ इज इक्वल टू, बरोबर आहे, y म्हणजेच काय, y इज इक्वल टू f ऑफ x, बरोबर आहे, y इज इक्वल टू f ऑफ x. त्यानंतर मित्रांनो, जर या y चा डेरिव्हेटिव्ह काढला आपण, बघा y चं डेरिव्हेटिव्ह काढलं तर dy/dx येणार, काय येणार, dy/dx येणार, आणि f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मित्रांनो बघा f'(x) येणार, काय येणार, f'(x) येणार मित्रांनो, लक्षात घ्या. आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्हाला d/dx घ्यावं लागणार, काय, d/dx घ्यावं लागणार, त्यानंतर तुम्ही त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतात विथ रिस्पेक्ट टू x. बघा कशा प्रकारे, बघा समजा हे आपल्याकडे फंक्शन घेतलेले आणि यांचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, इथं आपण डायरेक्ट त्याचा आन्सर इथं घेणार. म्हणजेच काय, का एखादं फंक्शन आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली आपण काय घेणार ते आता आपल्याला बघायचे. बघा मित्रांनो, समजा एखादा कॉन्स्टंट नंबर आहे, बघा काय दिलाय, कॉन्स्टंट दिलाय c. कॉन्स्टंट नंबर म्हणजेच काय, तर फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये नंबर्स येतात. बघा 1 2 3 4 5 6 कितीही नंबर याच्यामध्ये येतात. बघा काय येतात, कितीही नंबर येतात, त्याला व्हेरिएबल जॉईन नसतो, त्याला व्हेरिएबल जॉईन नसतो. समजा आपण नंबर घेतला एक, इथं नंबर घेतला आपण 12, किती घेतला, 12, तर हा झाला कॉन्स्टंट नंबर, काय झाला, कॉन्स्टंट नंबर. पण त्याला जर आपण जॉईन केला x किंवा मल्टिप्लाय केला x, तर आता हा कॉन्स्टंट नंबर आहे का, नाहीये, कारण याला x हा व्हेरिएबल जॉईन झालेला आहे, किंवा त्याला x हा व्हेरिएबल मल्टिप्लाय आहे. फक्त आपल्याला जे नंबर असणार आहे
काय नंबर असणार आहे त्याला म्हणतात कॉन्स्टंट नंबर. मग जर मित्रांनो जर कॉन्स्टंट नंबरचं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढलं, समजा कॉन्स्टंट नंबरचं जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढलं किंवा d/dx एखादा नंबर असं समजा आपण तो 12च घेतला बघा, तर याचा आन्सर किती येणार आहे मित्रांनो? 0 येणार आहे. लक्षात घ्या, याचा आन्सर किती येणार आहे? 0 येणार आहे. कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठलाही जो कॉन्स्टंट नंबर असणार आहे त्याचा आन्सर हे नेहमी 0 येतं. बघा अशा प्रकारचे. त्यानंतर बघा दुसरा मित्रांनो बघा x⁻n काय x⁻n दिलेला बघा. आता x⁻n काय बघा समजून घ्या. x⁻n म्हणजे काय का एखादा समजा व्हेरिएबल असेल, समजा आपण इथला घेतला 4x घेतला, काय घेतला 4x तो, आणि n म्हणजे याच्या डोक्यावरती कुठला तरी एखादा पॉवर असेल, कुठला तरी एखादा अंक असेल. बघा मग याचा फॉर्म्युला काय, जर याला आपण काय केलं समजा डेरिव्हेटिव्ह केलं, बघा याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड केलं तर आपल्याला काय भेटणार मित्रांनो? लक्षात घ्या, हा जो n दिलाय ना, हा n आणि x या दोघांचा काय करायचा? मल्टिप्लाय करायचा. बघा अगोदर समजा d/dx आपण घेतला इथं x⁻n बरोबर आहे, x⁻n. जर आपला याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे तर आपल्याला काय करायचं? हा n आणि x आहे या दोघांचा अगोदर काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय होणार बघा, हा n इकडे येणार, x येणार बरोबर आहे, दोघांचा काय होणार? मल्टिप्लाय. आणि हा जो n दिलाय ना वरती डोक्यावरती जो n दिला ना, त्या n मधून 1 मायनस करायचा, त्या n मधून काय करायचा? 1 मायनस करायचा. म्हणजे काय येणार? n-1 तुमचं झालं डेरिव्हेटिव्ह. x⁻n चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? n × x⁻n-1. कसं ते बघा, समजा आपण हे एक्झाम्पल इथं घेतलेले बरोबर आहे, एक्झाम्पल आपण इथं आता घेतलेले. मग काय सांगितलं आपण? n आणि x या दोघांचा काय होणार आहे? काय होणार आहे? मल्टिप्लाय होणार आहे बरोबर आहे. मग n आपल्याला काय दिसतोय? तर 3 दिसतोय बरोबर आहे. मग या x ला याचा काय होणार? मल्टिप्लाय. पण आता x ला व्हेरिएबल आहे बरोबर आहे, x काय व्हेरिएबल आहे. मग याला एक अंक जॉईंट आहे, कुठला अंक दिलाय? 4 दिलाय. म्हणजेच काय होणार? हा 4 × 3 म्हणजे 4 × 3 होणार किंवा 3 × 4 होणार बरोबर आहे. त्यानंतर हा जो x आहे तुमचा तो ॲज इट इज असणार आहे. आणि फॉर्म्युला काय आहे का? n-1 म्हणजे जो डोक्यावरती पॉवर दिला असेल, जो अंक दिला असेल त्याच्यामधून काय करायचा? 1 वजा करायचा. काय करायचा? 1 वजा करायचा. म्हणजेच काय येणार? 3-1. मग 3-1 किती येणार? 2 येणार बरोबर आहे. समजा इथं अजून एक ॲड करू आपण, समजा 3-1 बरोबर आहे. मग काय येणार? 4×3 = 12. नंतर x तसाच आणि त्याच्या डोक्यावरती 3-1. मग 3 मधून 1 गेला किती येणार? 2 येणार. झालं तुमचं मित्रांनो डेरिव्हेटिव्ह. 4x⁻³ याचं काय डेरिव्हेटिव्ह येणार आहे? 12x². अगदी सिंपल आहे, लोड घेण्याची अजिबात गरज नाही. बघा मित्रांनो, आय होप यू तुम्हाला समजत असेल, कारण स्पष्टपणे शुद्धपणे सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, पुन्हा 1/x जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असेल बरोबर आहे, 1/x जर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचा असेल तर 1/x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं मित्रांनो? -1/x². बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह काय येणार तुम्हाला याचं? -1/x² येणार मित्रांनो. त्यानंतर बघा पुन्हा मित्रांनो, आता बघा √x, त्यानंतर आलं √x. इथं तुम्ही सेम घेऊ शकतात, d/dx 1/x. त्यानंतर बघा √x. आता √x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं मित्रांनो? तुम्हाला डायरेक्ट सांगतो बघा, 1/2√x. बघा काय येणार आहे? 1/2√x अशा प्रकारचे याचं डेरिव्हेटिव्ह येते. त्यानंतर मित्रांनो दुसरा फॉर्म्युला आपला बघा सगळ्यात महत्त्वाचा, याच्यावरती बरेच एक्झाम्पल येतात आणि हा उपयोगी पण आहे आपल्याला. बघा 1/x⁻n आहे. मग आपण काय घेणार? समजा d/dx बरोबर आहे. कुठला फंक्शन आहे आपल्याला? 1/x⁻n बरोबर आहे. 1/x⁻n हे फंक्शन आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करताना तुम्हाला काय करावं लागेल किंवा याचा फॉर्म्युला काय? तर डायरेक्टली फॉर्म्युला मित्रांनो याचा काय? डायरेक्टली फॉर्म्युला आहे -n/x⁻n+1. काय? -n/x⁻n+1 हा असा याचा फॉर्म्युला आहे. तर मित्रांनो बेसिक फॉर्म्युले लक्षात घ्या. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो का हे फंक्शन असणार आहे y किंवा f(x) फंक्शन असणार आहे. जर y चं विथ रिस्पेक्ट टू x जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, डिफरन्शिएशन विथ द रिस्पेक्ट टू x जर फाइंड केला तर तुम्हाला dy/dx भेटणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो जर f(x) जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं तर तुम्हाला f'(x) भेटणार आहे बरोबर आहे. या प्रकारचे फॉर्म्युले होते आणि सगळ्यात IMP. आता आपल्याला बघायचे पुढचे जे फॉर्म्युले, अजून कुठले IMP फॉर्म्युले. तर चला मित्रांनो आता आपण डायरेक्टली ते फॉर्म्युले बघणार आहोत.
चला मित्रांनो, आता आपण बघणार आहे का जे IMP फॉर्म्युले का ते फॉर्म्युले उपयोगी पडतात ते आता आपल्याला बघायचे। बघा मित्रांनो, पहिला फॉर्म्युला आपल्याला का d/dx, बघा d/dx ऑफ sin x म्हणजे काय, sin x चं डेरिव्हेटिव्ह काय, बरोबर आहे। जर d/dx sin x इज इक्वल टू cos x, बघा मग sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मित्रांनो, cos x येणार आहे। लक्षात घ्या काय येणार आहे, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x येणार आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा cos x चं डेरिव्हेटिव्ह बघा, आता जर आपण sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x आलं तर मग cos x चं जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर आपल्याला भेटणार आहे मायनस sin x, काय भेटणार आहे, cos x चं डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे आपल्याला मायनस sin x। त्यानंतर बघा मित्रांनो d/dx tan x म्हणजे काय, tan x चं डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आपल्याला sec square x, बघा काय भेटणार आहे sec square x, बघा अशा प्रकारे आपल्याला भेटून जाणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा d/dx x cosec x इज इक्वल टू मायनस cosec x cot x, बघा काय लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला याच्यामध्ये लक्षात घ्या का डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इज इक्वल टू काय येणार मित्रांनो, मायनस cosec x इंटू cot x येणार, अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे। त्यानंतर बघा मित्रांनो d/dx ऑफ sec x काय का sec x चं काय येणार मित्रांनो, तर sec x इंटू tan x, बघा काय येणार आहे sec x इंटू tan x येणार बघा मित्रांनो। त्यानंतर पुन्हा बघा d/dx cot x, d/dx cot x, मग cot x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार मित्रांनो, तर cosec square x, बघा काय येणार आहे cosec square x येणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर d/dx log x, जर तुम्हाला log x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा असेल, काय log x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर आपल्याला काय उत्तर भेटणार आहे 1/x, काय भेटणार आहे 1/x। त्यानंतर बघा मित्रांनो d/dx log ax, बघा log ax, आता a म्हणजे काय लक्षात घ्या का हा a म्हणजे काय का कुठल्याही प्रकारचा एक नंबर असू शकतो, कुठल्याही प्रकारचा एक अंक असू शकतो, बघा काय कुठल्याही प्रकारचा नंबर किंवा अंक असू शकतो। मग log ax चा जर डेरिव्हेटिव्ह काय येणार आपल्याला तर 1/x log a, काय येणार 1/x log a। त्यानंतर बघा मित्रांनो d/dx e raised to x, काय e raised to x, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे e raised to x च असणार, लक्षात घ्या काय असणार आहे e raised to x च असणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो a raised to x चा डेरिव्हेटिव्ह, a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे a raised to x log a, a raised to x log a। तर मित्रांनो अशा प्रकारचे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले लक्षात ठेवा। sin x चा डेरिव्हेटिव्ह असतो cos x, नंतर cos x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस sin x, नंतर tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec square x, त्यानंतर cosec चा डेरिव्हेटिव्ह असतो cosec इंटू cot x, त्यानंतर sec x चा डेरिव्हेटिव्ह असतो sec x इंटू tan x, बघा मित्रांनो। त्यानंतर cot x चा डेरिव्हेटिव्ह असतोय cosec square x, बघा मित्रांनो अशा प्रकारचे फॉर्म्युले तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि बेसिकली पूर्ण आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला का, आणि आपल्याला पूर्ण एक्सरसाइज आता क्लिअर करून घ्यायचे। यानंतर आपण व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार करणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आणि नवीन नवीन नोट्स वगैरे काय असेल ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वीची बॅच पूर्ण यावर्षी कव्हर केली जाणार आहे। तर मित्रांनो चॅनलला पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राइब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करा। तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता डायरेक्टली आपण एक्सरसाइज सॉल्व करून घेणार आहे। तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो का मित्रांना लिंक शेअर करा कारण याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे। तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये।